अंकार. ओरणी फडकला नभी तळपला भगव्याचा अंकार. सम्राजाचा महारुद्रकारी वैर्याचा संहार. शेर शिवबाचा बाळ वर्ध मराठ्यांचा झाड. साऱ्या कैवार ऐसा उतरला मल्हार. राज संभाजी माझ राज संभाजी माझ जीवतांडवाची आग आला सह्याद्रीचा वाघ. राज संभाजी माझ राज संभाजी माझ कानून कवडी माळ आला जगदंबेचा बाळ. मान मराठा मातीचा रयतेचा तो प्राण. आधी तिकडे बघ. बादशाहीचा काळा असे अन भगव्याची तो शान. प्रत्येक मुलासाठी मी पळत आले मदत शंभू काय? शंभू झाला नाद. देही मरणाला मात रुद्र मराठ्याची जात. चला ना. तेवढी इकडे राज बघ. संभाजी माझ राज संभाजी माझ जीवतांडवाची आग आला सह्याद्रीचा वाघ. राज संभाजी माझ राज संभाजी माझ कानून कवडी माळ आला जगदंबेचा बाळ. शूर हा नीतिमंत. आपल्या इतिहासामध्ये रुद्र हा कीर्तिवंत. शिवाजी महाराजांना शूर हा नीतिमंत. रुद्र हा कीर्तिवंत. छावा शिवबाचा शोभला. ओ धर्मदानवा मर्दून आला धर्माचा महावीर. उजळून गेला सह्याद्रीला मार्तंड अवतार. गडकोटाचं गाऱ्हाण भाव शंभूचं हे ठाण. तैसा भैरवाचा भाव तैसी समशेरीची धार. राज संभाजी माझ राज संभाजी माझ जीवतांडवाची आग आला सह्याद्रीचा वाघ. राज संभाजी माझ राज संभाजी माझ कानून कवडी माळ आला जगदंबेचा बाळ. संभाजी माझ राज संभाजी माझ. मारण्यात आलं. साधारणतः 1 फेब्रुवारी 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांना गणोजी शिर्के नावाच्या व्यक्तीच्या साह्यानं औरंगजेबाचा सरदार मकरंद या दोघांनी छत्रपती संभाजी महाराजांना कोकणामध्ये पकडून दिलं. आणि याच ठिकाणी आज आपण ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी आपण सर्व आलो आहोत. या ठिकाणी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर या प्रवेशद्वाराच्या डाव्या साईडला सुंदर असं संगमेश्वराचं मंदिर तुम्ही पाहिलं. आणि संगमेश्वराच्या मंदिराच्या बाजूला कवी कलश. कोण होता कवी कलश? छत्रपती संभाजी महाराजांचा विश्वासू सहकारी. रायटर म्हणतो रायटर. विश्वासू सहकारी या ठिकाणी त्यांची समाधीस्थळ आहे. छत्रपती संभाजी महाराजांना 1 फेब्रुवारी 1689 साली याच ठिकाणी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. शिरच्छेद म्हणजे काय? शिरच्छेद म्हणजे काय? शिर म्हणजे काय? शिर शिर म्हणजे त्यांचं डोकं. त्यांना मुंडक्यापासून या ठिकाणी त्यांना
त्यांचं डोकं धडापासून मुंडकं बाजूला करण्यात आलं आणि 1 फेब्रुवारी 1689 साली या महात्म्यानं आपला प्राण सोडला. पुण्य धर्मवीर तर आहेतच, पण अगोदर स्वराज्य रक्षक आहे आणि नंतर ते धर्मवीर आहे. स्वराज्याचं रक्षण केल्याशिवाय धर्माचं रक्षण होतं का? नाही होत. म्हणून या ठिकाणी आपण ऐतिहासिक स्थळाला भेट द्यायचं झालं. ठिकाणी संगम आहे. भीमा, भामा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरती छत्रपती संभाजी महाराजांना हार करून मारण्यात येतं. म्हणून या ठिकाणी समाधी स्थळ आहे. समोर सुंदर असा छत्रपती संभाजीराजांचा पुतळा आपण पाहिला. हा समाधीच्या समोर पुतळा आहे. बाजूला संगमेश्वरला सुंदर मंदिर आहे. त्या समाधी स्थळाच्या बाजूला उजव्या साईडला त्यांचा कवी कलश आणि त्यांच्या सहकार्याची समाधी स्थळ आहे. म्हणजे कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांनाही या ठिकाणी हार करून मारण्यात आलं. म्हणून अशा ऐतिहासिक स्थळाला आपण भेट देण्यासाठी आलो आहोत. बोला, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की ओके. माता जिजाऊ मासाहेब की आज आपण संभाजी महाराज की संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की संभाजी महाराज की छत्रपती महाराज की तुमचं आमचं नातं काय?